नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. सेनापती बापट रोड येथे अंतर्गत पाईप फुटल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत आहे. सेनापती बापट रोड येथील वेताळबाबा चौकामध्ये 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीपासून अंतर्गत पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. सध्या सर्वत्र पाण्यामुळे दुष्काळाचे सावट असूनही पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतर पालिका प्रशासनाने सकाळी पाहणी करून पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. पाण्याचा अपव्यय लक्षात घेता पालिका प्रशासनाने काम वेगात पूर्ण करायला हवे होते, परंतु त्यांचे हे काम अत्यंत संथ गतीने चालू होते. रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा खोदून पाईपमधून बाहेर आलेले पाणी काढण्यात आले. तोपर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले होते. या पाणी गळतीमुळे वेताळबाबा चौकामध्ये ट्रॅफिक जाम झाले होते. या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्यामुळे रस्त्याची एक बाजू बंद करण्यात आली होती. एकाच बाजूने वाहतूक चालू असल्यामुळे वाहतूक सेवा खोळंबली होती. यावेळी बोलताना येथील नागरिक म्हणाले, स्थानिक संस्था कराच्या विरोधात व्यापाऱ्यांचा एल्गार सलग 4थ्या दिवशीही कायम आहे. व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद आणखीनच तीव्र करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघाच्या वतीनं कसबा गणपतीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सरकारच्या प्रतिकात्मक पार्थिवाची अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. सरकारने स्थानिक संस्था कर लागू केल्यापासून व्यापारी महासंघाने निषेध म्हणून 1 एप्रिलपासून दुकाने बंद ठेवून बेमुदत बंद पुकारला. दुसऱ्या दिवशीही सर्व व्यापारी संघटना एकत्र येऊन मोर्चा काढण्यात आला. तसंच तिसऱ्या दिवशी मानवी साखळी आणि कॅन्डल मार्च काढून एलबीटीला विरोध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर आणि सर्व उपनगरातील सर्व दुकानदार, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी बेमुदत बंदला जाहीर पाठिंबा दर्शवत 100% व्यापार बंद ठेवून सरकारपर्यंत त्यांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकार व्यापाऱ्यांशी चर्चा करीत आहे, मात्र त्यावर निर्णय घेण्यास उशीर होत आहे. त्याबाबत त्वरित निर्णय न झाल्यास हे बेमुदत बंदचे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा व्यापारी महासंघटनेच्या वतीने देण्यात आला. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. एलबीटीच्या विरोधात भिडेपूल येथे व्यापाऱ्यांतर्फे कॅन्डल मोर्चा काढून आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. व्यापाऱ्यांना जेलमध्ये टाकायचे असेल तर टाका, जेलमध्ये जाण्यासाठीही आम्ही तयार आहोत. एलबीटीच्या विरोधातील पुण्यातील बंद सुरूच राहणार असल्याचे पुणे व्यापारी महासंघाचे नेते फत्तेचंद रांका यांनी सांगितले. मोठा नदीच्या भिडेपुलाजवळील पात्रात सर्व व्यापाऱ्यांकडून कॅन्डल मोर्चा काढून जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी एलबीटी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, ग्राहक पंचायतचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, महेंद्र पितळिया, पुणा मर्चंट्सचे अध्यक्ष अजित सेटिया आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी व्यापाऱ्यांतर्फे मेणबत्त्या पेटवून आकाशात दिव्यांचे फुगे सोडून सरकारला या प्रश्नाबाबत जाग यावी अशी आशा व्यक्त करण्यात आली. निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांना आणि सेवेत असताना मरण पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना मोफत घरे देण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा कामगार युनियनच्या महासचिव मुक्ता मनोहर यांनी दिली. या घरांच्या नंबराची सोडत 10 एप्रिल रोजी महानगरपालिकेच्या सभागृहात काढण्यात येणार आहे, असंही मुक्ता मनोहर यांनी सांगितले. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश जाधव, सहसचिव प्रकाश चव्हाण, मधुकर नरसिंगे, चंद्रकांत गमरे आदी उपस्थित होते. पालिकेच्या 188 सफाई कर्मचाऱ्यांना वारजे आणि हडपसर येथील प्रकल्पामध्ये हे फ्लॅट दिले जाणार आहेत. येत्या बुधवारी महापौर, पालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आदींच्या उपस्थितीत घरांची सोडत काढण्यात येणार आहे. युनियनतर्फे 2007 मध्ये अतुल पेटे यांच्या दिग्दर्शनाखाली कचरा कोंडी हा माहितीपट तयार केला होता. त्यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडून त्याची दखल घेतली होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सफाई कर्मचाऱ्यांना घरे देण्याचे आदेश काढले होते. त्यानंतर युनियनने केलेला पाठपुरावा व आयुक्त महेश पाठक यांचे सहकार्य यामुळेच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, असे मनोहर यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. प्रत्येक ठिकाणी तडजोड होणार असेल तर भाषा आणि संस्कृती यांची जपवणूक कशी होईल असा प्रश्नच आहे, असं मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर राघव जाधव यांनी व्यक्त केलं. साधना साप्ताहिकाच्या वतीनं आयोजित केलेल्या साधना संवादात ते बोलत होते. यावेळी अभय टिळक यांनी त्यांना प्रश्न विचारले. याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, विनोद शिरसाट आदी उपस्थित होते. तसेच मान्यवरांच्या हस्ते राघव जाधव लिखित संध्या समयीच्या गुजगोष्टी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुढे बोलताना जाधव म्हणाले, मराठीच्या प्राध्यापकांना भरमसाठ पगार आहे, तरीही ते परीक्षांवर बहिष्कार घालतात. मराठीचे शिक्षकही कधी साहित्य वाचत नाही. आम्ही समीक्षक साहित्यिक ते कशासाठी लिहितोय? साहित्य आणि समीक्षेचा अभ्यास विद्यापीठ स्तरावर योग्य प्रकारे व्हायला हवा. तसंच समीक्षेतून बौद्धिक आनंद होण्याबरोबरच बौद्धिक वाढही होते. समीक्षा ही तर्कशुद्ध मांडणी असते. ज्या समाजात समीक्षक वाचक जास्त असतात तो समाज मोठा असतो. समीक्षा हा मोठा विषय असून ती एक ज्ञानशाखा आहे. समीक्षकाला साहित्याचा पाया आणि उद्दिष्ट माहीत असणे गरजेचे आहे, कारण समीक्षण हे वाचकांची आकलन क्षमता वाढवते, असंही जाधव म्हणाले. जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि अल्पसंख्याक विषयातील तज्ञ PA इनामदार यांनी सांगितले. जैन अल्पसंख्याक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी केलेले उपोषण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अभय संचेती, PA इनामदार, मिलिंद फडे, आनंद गांधी, अतुल सराफ, राजकुमार दोशी, रसिकलाल धारीवाल, प्रवीण चोरबोले, डॉक्टर कल्याण गंगवाल, ॲडव्होकेट अभय छाजेड, भारत भुरट, राजेंद्र सुराणा, माणिकचंद दुग्गड, डॉक्टर सतीश देसाई, बाबा मिसाळ, विजयकांत कोठारी, जितेंद्र शहा, अजित पाटील, विजय पारख, शरद शहा, बाबूसेठ घुले, श्रीपाल ललवाणी, अचल जैन, महावीर सांगलीकर, कविता सेटिया, मंजू मेहता, सुजाता जैन, मनीषा चोरबोले, राजा भोसले, एडविन रॉबर्टर्स, अशोक पागारिया आदी मान्यवर उपस्थित होते. देशामध्ये जैन धर्मियांची संख्या केवळ 42 लाख आहे. हा समाज बौद्ध, शीख, पारशी, ख्रिस्ती व मुस्लिम समाजाप्रमाणे धार्मिक अल्पसंख्याक समाज आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दिल्ली यांसह 12 राज्यांनी जैन समाजात राज्यस्तरावर अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला याबाबत सूचनाही केल्या आहेत. तरीही केंद्र सरकार जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देण्यास टाळाटाळ करत आहे, असेही ते म्हणाले. या उपोषणाला पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक विभाग, जिल्हा बौद्ध धर्मीय समाज समिती आदी संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. विविध गाण्यांच्या आठवणींना सुरेल झालर लावत गझलांसंगे अनुभवांचा पट उलगडता आला, असं प्रतिपादन संगीतकार सलील कुलकर्णी यांनी केलं. प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या वतीनं कवी अनिल कांबळे यांच्या कवितांना संगीतकार सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेल्या सावल्या उरतात मागे अल्बमचे प्रकाशन जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फाउंटन म्युझिकचे कांतीलाल ओसवाल, गायिका प्राजक्ता रानडे, फाउंडेशनच्या सचिव ज्योत्स्ना चांदगुडे, धनंजय तडवळकर व्यासपीठावर होते. सलील कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले, तिची पहिली भेट, तिची पाहिलेली वाट, तो विरह, ते सुटलेले प्रहर, पहिली कविता, पहिली चाल, सोबत केलेले पहिले गाणे, अशा माझ्या विविध आठवणींना या कार्यक्रमाच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे. मी अनेक वेळा वाचनातून आणि पेपरमधून अनिल कांबळे यांच्या कविता पाहिल्या. असं नेहमी वाटत होतं कोणाच्या तरी ओळखीतून मला या कवितांना स्वरबद्ध करता यावं, कारण भावगीताला चाल देणं हा एक प्रकारचा वेगळा अनुभव मला मिळाला, असं ते म्हणाले. तुला जर द्यायचे आहे प्रहर दे मला, या सलील व कांबळे यांच्या जोडीने सांगीतिक भेटीच्या गझलेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तू फुले आणू नको ही गझलही यावेळी सादर करण्यात आली. रानडे यांनी मन माझे रे हे अल्बम मधील गीत, तर कधी कधी माझी त्याची ही सावली हे गीतही यावेळी पेश करण्यात आले. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.